नमस्कार, मी अनुष्का. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या. प्रभू श्री रामचंद्र यांचा जन्म, बालपण, शिक्षण, सीता स्वयंवर, 14 वर्षाचा वनवास असे रामायणातील एकाहून एक सरस प्रसंग अभिनेत्री हेमा मालिनी व त्यांच्या चमूने नृत्यनाटिकेद्वारे सादर करीत हजारोच्या संख्येने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध करीत दाद मिळवली. रामटेक येथील गर्दीने तुडुंब भरलेल्या नेहरू मैदानात रामायणातील विविध प्रसंग आज जिल्हावासियांनी याची देही याची डोळा अनुभवलेले सांस्कृतिक कार्य संचालनाच्या वतीने व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने आयोजित 5 दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचा आज प्रभू श्री रामचंद्राच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या रामटेक येथील थाटात शुभारंभ झाला. अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या रामायणावर आधारित नृत्यनाटिकेने महोत्सवाची दिमाखात सुरुवात केली. या महोत्सवाला पहिल्याच दिवशी रसिकांचा हजारोच्या संख्येने प्रतिसाद मिळाला. महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी खासदार कृपाल तुमाने, आशिष जयस्वाल, जिल्हा अधिकारी डॉक्टर विपिन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, उपायुक्त खुशाल जैन यांच्यासह अनेक पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. मुख्य कार्यक्रमास्थळी भव्य आकाराचा स्टेज उभारण्यात आला असून या स्टेजवर आज स्वप्न सुंदरी अशी ओळख असलेल्या हेमा मालिनी व त्यांच्या चमूने नृत्यनाटिकेचे सादरीकरण केले. स्वतः अभिनेत्री हेमा मालिनी यांनी या महानाटकामध्ये सीतामाईची भूमिका साकारली होती. चंद्रपुरात राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शहरातील एकविरा देवीच्या मंदिरात स्वच्छता अभियान राबविले. सुमारे अर्धा तास सुधीर मुनगंटीवार यांनी मंदिरात स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. एकविरा मंदिर चंद्रपूर शहरातील देवीचं पुरातन मंदिर असून मोठ्या प्रमाणात भाविकांची देवीवर श्रद्धा आहे. मंदिर हे फक्त श्रद्धास्थान नसून आमच्यासाठी ऊर्जास्थान आहे. त्यामुळे सर्वांनी मंदिर स्वच्छ ठेवावी अशी भावना मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केली. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. मंदिर हे आमच्यासाठी फक्त श्रद्धास्थान नाही तर एक ऊर्जास्थान आहे, एक शक्तिस्थान आहे. जीवनामध्ये साऱ्या चिंतावर मात करण्याची कोणतं जागा असेल, स्थान असेल तर ते मंदिर आहे. आणि या निमित्ताने हे प्रतिकात्मक एक संदेश दिला की ज्या माध्यमातून समाजातल्या सर्वांनी एकत्र येऊन मंदिरं स्वच्छ ठेवावीत, मंदिर स्वच्छ राहावीत. ज्या देवाला आपण हृदयामध्ये त्याचं स्थान आपण व्हावं याचा प्रयत्न करतो, त्या ईश्वराच्या सान्निध्यात स्वच्छता असावी या दृष्टीने हा संदेश दिला. आम्ही जिल्ह्याचा एक प्लॅन तयार केला आहे. कळमना भरतवाडा रस्त्यावरील पाण्याच्या टाकीजवळ विनोद उर्फ काळू भोयर रेती तस्करी करीत असल्याची माहिती पुढे आली आहे. त्या आधारे कदम यांनी त्यांच्या पथकाला कारवाईचे आदेश देखील दिले. काल सकाळी परिमंडळ पथकाने तेथे छापा टाकला. जेसीबीच्या साह्याने आरोपी 3 ट्रकमधून वाळूची तस्करी करताना आढळून आले. तेथे उपस्थित असलेल्या चालक व क्लीनरने मध्य प्रदेशातून वाळू आणण्याचा दावा देखील केला. कागदपत्रांबाबत विचारणी केली असता आरोपीने उघडाउघडीचे उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांनी 3 ट्रक व जेसीबी जप्त करून सचिव मधुकर वैद्य वय वर्ष 36 राहणारा सद्गुरुनगर पारडी, अंशुल महेश जुगले वय वर्ष 19 राहणारा भुलेश्वर नगर, सागर कृष्णा मांदडे वय वर्ष 25 सरवस्ती नगर बहादुरा अशा काही आरोपींना अटक केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काळू भोयरचे वाळू तस्करीचे मोठे रॅकेट आहे. तो ग्रामीण भाग व शेजारील जिल्ह्यातून वाळू चोरतो. पोलिसांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवून तक्रार दाखल करण्यास सांगितले. त्यांची टाळाटाळ असल्याची भूमिका पाहून कळमना पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. काळू भोयरला अटक झाल्यानंतर या रॅकेटमधील इतर लिंक्स समोर येण्याची शक्यता आहे. कॅमेरामॅन प्रवीण तुपारेसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. काल रात्री माननीय डीसीपी साहेबांना अवैध रेती वाहतूक संदर्भात माहिती मिळाली. गोपनीय माहितीच्या आधारावर झोन 5 सरांची टीम, स्पेशल पथक आणि पोलीस स्टेशन कळमना
यातील संयुक्त कामगिरी करण्यासाठी आम्ही विजयनगर या चौकामध्ये पोहोचलो. चौकामध्ये पोहोचल्यानंतर तिथे अवैध वाहतुकीची गाड्या येणार आहेत, टिप्पर येणार आहेत अशी माहिती प्राप्त होती. त्या माहितीच्या आधारावर त्या ठिकाणी आम्ही 3 टिप्पर, 1 JCB ताब्यात घेतलेला आहे. त्याचबरोबर त्या गाड्यांवर काम करणारे ट्रक चालक, किन्नर आणि मजूर वर्ग असे एकूण 9 आरोपी डिटेन करण्यात आलेले आहे. आणि सदर पुढची कारवाई करण्यासाठी सर्व गाड्या जप्त करून पोलीस स्टेशनला लावण्यात आलेल्या आहे. ट्रकमध्ये रेती आहे, अर्धवट कमी जास्त प्रमाणात भरलेली आहे. तर रेतीची आता महसूल मार्फतीने आपण किंमत काढून कायदेशीर कारवाई करीत आहोत. आणि यापुढे आपल्या कळमना हद्दीमध्ये अशा प्रकारचे अवैध धंदे किंवा अवैध रेती वाहतूक जर मिळून आली तर आपण यापेक्षाही जास्त मोठ्या प्रमाणात कारवाई करू. अयोध्येत आगामी 22 जानेवारीला रामलला प्रतिष्ठापना सोहळा होणार असून याची तयारी सर्वत्र सुरू आहे. अशात सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळे यांच्या सुमधुर आवाजाने रामरंगी मनरंगिलेने श्रोते मंत्रमुग्ध झाल्याचे चित्र बघायला मिळाले. निमित्त होते खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सवाचे. स्थानिक कविवर्य सुरेश भट सभागृहात आज बहुप्रतीक्षित खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सवाचा शुभारंभ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानाचे अध्यक्ष दत्ता मेघे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानाच्या वतीने 3 दिवस खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची सुरुवात महेश काळे यांनी मोरे घर आ जाओ या प्रस्तुतीने केले. त्यानंतर काळे यांनी एकापेक्षा एक प्रस्तुती दिल्या. महेश काळे यांनी हरिभजनाविना काही, राम रतन धन पायो आणि अशा अनेक प्रस्तुती सादर करून सर्वांना दाद देण्यास भाग पाडले. या महोत्सवात दररोज 5 कर्तृत्ववान ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार होणार आहे. या अंतर्गत आज सुरुवातीला वैद्यनाथ ग्रुपचे मालक सुरेश शर्मा, प्रतिष्ठित CA ब्रिज किशोर अग्रवाल, संस्कार शाळा चालविणारा विभावरी कुलकर्णी, ज्येष्ठ लेखिका आशाताई पांडे आणि सुभाष देशमुख यांचा सत्कार नितीन गडकरी यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील योगदानासाठी करण्यात आला. याशिवाय महेश काळे आणि वाद्यवृद्ध यांचा देखील सत्कार करण्यात आला. चंद्रपुरात पंतांनी राम नाम अक्षरे साकार करण्याचा विश्वविक्रम होणार आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने शहरातील श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय समितीच्या वतीने चांदा क्लब मैदानावर शनिवारी हा प्रयत्न केला जाणार. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड समितीने या प्रयत्नांना मंजुरी दिली असून शहरातील राम भक्त व नागरिकांना हा विश्वविक्रम अचूकतेने करता यावा यासाठी एका प्रशिक्षण कार्यशाळेचे देखील आयोजन करण्यात आले आहे. ठराविक वेळी त्या पंत्या प्रज्वलित करण्यासाठी विशेष काळजी काय घेता येईल याबाबत योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले. अयोध्येतील रामलला मूर्ती स्थापनेच्या विविध कार्यक्रमाच्या मालिकेत चंद्रपूरचा सियावर रामचंद्र की जय ही अक्षरे लाखो प्रज्वलित पंत्यांद्वारे साकारून केला जाणारा विश्वविक्रम लक्षवेधी ठरणार आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज या संदर्भातील तयारीचा आढावा घेत प्रत्यक्ष मैदानावर व्यवस्थेची पाहणी केली. 20 जानेवारी ते 23 जानेवारी या कालावधी दरम्यान पुनीत इरसार यांचे महान रामायण नाट्य व महिला तबला वादक अनुराधा पाल यांच्या सादरीकरणाचे आयोजन देखील करण्यात आले. सियावर रामचंद्र की जय. देशासाठी नव्हे, जगातल्या साऱ्या रामभक्तांसाठी 22 तारीख म्हणजे त्यांच्या आयुष्यातला सर्वात मोठा आनंदाचा दिवस. 496 वर्षापासून या देशामध्ये प्रभू रामाचं भव्य दिव्य मंदिर व्हावं, जन्मस्थानी मंदिर व्हावं हा संकल्प घेऊन लाखो कार भक्त, लाखो कार सेवक राम भक्त हे यासाठी संघर्ष करत आले. आणि 22 जानेवारीला या संघर्षाचा शेवट हा मात्र सियावर रामचंद्र की जय या जयघोषाने होतोय. जय श्रीराम या ऊर्जावान शब्दांनी होतोय. आम्ही चंद्रपूरवरून राम मंदिरासाठी काष्ट पाठवलं. आमचं रामाच्या मंदिराशी एक नातं आहे. कारसेवक म्हणून मी स्वतःही गेलो होतो. आणि आता या नात्याला रामज्योती प्रज्वलित करून या नात्यामधली दृढता वाढावी यासाठी 20 तारखेला 5 वाजता
गिनीस वर्ल्ड रेकॉर्डमध्ये एक रेकॉर्ड करण्याचा अटेम्प्ट आम्ही करतोय, प्रयत्न करतोय. आणि हा प्रयत्न आहे शुभ असणारे 11 अक्षर. या 11 अक्षरामध्ये भव्य दिव्य अक्षरातले दीप प्रज्वलित करत हा रेकॉर्ड करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ही सेवा, ही रामज्योत प्रभू रामाच्या मंदिराला अतिशय अंतःकरणापासून ही भक्तिभावानी समर्पित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि यामध्ये शेकडो राम भक्त सहभागी होणार आहे. तर या होत्या आजच्या प्रमुख बातम्या. परत भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738775157.